आता आपण चाललोय मुलाखत घ्यायला. काय तुम्ही पण आलं काय? गाव वगैरे कुठचं आहे ते सांगा. माझं नाव सुभाष धर्म कांबळे, गाव धामणी. हां, तुम्ही ह्या क्षेत्रात येण्याचं कारण तुम्ही थोडक्यात माहिती सांगू शकता का? कारण या क्षेत्रात म्हणजे मोठे हाऊस हा विषय आहे आणि हौसेसाठी हे सगळं आम्ही केलं. तुम्ही आधी मी काय करत होता थोडक्यात माहिती सांगा. मी एस टीमध्ये नोकरी लावतो. ओके. हां. कंडक्टर म्हणून काम केलं, त्याच्यानंतर वाहतूक नियंत्रक म्हणून काम केलं. हां. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर हा हाऊस म्हणून हा छंद जोपासता आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव काय बोलतं? बरं, माझं नाव प्रदीप रामभाऊ गुरव, गाव देवजे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. ओके ओके. तुमची बैल कुठची आहेत? हे माझे 4 व्हीलर बैल माझेच आहेत. हो ओके. तुम्हाला या क्षेत्रात कधीपासून मी केव्हापासून आवडले? मला गेल्या वर्षीपासून आवडलं. ओके. हां. 2024 पासून. हां बोल. एक मी असा म्हणजे नाद केला. हां. म्हटलं हौशीन बैल घेऊया. ओके. मग गेल्या वर्षी मी चांगल्या जोड घेतल्या होत्या. मग तिथे म्हणजे कंटिन्यू नंबर केले. 42 नंबर केले. 2 जोड्या होत्या. ओके. ते 3 बैल विकले मी. हां. आता फक्त गेल्या वर्षीचा माझा हा वजीर फक्त आहे. हो. तो छकड्याला पण पलतो. हां. आणि हे 3 व्हीलर बैल आता नवीन खरेदी. ओके. ही परवा जोडी आहे. हां. तुम्ही आधी कुठे कुठे जाऊन आला? पहिलं मैदान जे झालं आपल्या सावर्ड्यामध्ये. हो माहिती. बरोबर ना? तिथे वजीरने 1 नंबर 2 नंबर केला. ओके. मस्त. त्याच्यानंतर खेरशेद मध्ये. ओके. मस्त. वजीर आणि रामान 4 नंबर केला. ओके. हा वजीर आहे ना? हा, ह्या वजीरने तो रामा. आणि त्याच्यानंतर परवा दिवशी आमच्या मध्ये पालू मध्ये मैदान होतं. परवा दिवशी ही जोडी खरेदी गेली 2.5 लाखाला. काल बैल चांगली पळाली. फक्त थोडीशी एक मार्गीच्या असल्यामुळे थोडीशी आवारली नाही. पण फिरून आली. छकड्याला कुठलं बैल? छकड्याला म्हणजे माझा मी फक्त छकड्यासाठी मैदान एवढं करीत नाही. माझा बिझनेस वगैरे असतो. बरं. त्याच्यामुळे जास्त फक्त पावसाची मुळे हौस करतो. बरोबर. एक मजा. आपण शेतकरी आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी शेती म्हणजे माझी शेती पण आहे. बरोबर. आणि त्याच्या अगोदर पण मी शेती वगैरे लावून बैल नवीन घेऊन हौस करायचा. मग ती मला आता मजा येते. म्हणजे त्याच्यामुळे तिथे राहणं, भाकरी वगैरे खाणं. बरोबर. एक म्हणजे आपल्याला एक कोकणात म्हणजे हौस वाटते. म्हणजे पैशाचं मला हे नाही, पण एक हौस म्हणून मजा करतो मी दरवर्षी. फक्त कसं सीझन म्हणजे उन्हाळ्याचं नाही मला जमत. कसं आहे, आपण काम हे केलं पाहिजे. बरोबर. आज 20-25 माझ्याकडे कामदार आहे. मी बांधकाम कॉन्ट्रॅक्ट केलं. बरोबर. त्याच्यामुळे तिथं जर लक्ष नाही दिलं तर मग फायदा काय. आपण आता हौस करू शकत नाही. बरोबर. म्हणून मी उन्हाळ्याची जास्त हौस नाही करीत. फक्त पावसाळ्यात 3 महिन्यापासून मी पाहिजे तशी हौस करतो. आणि मला पण समाधान वाटतं. नंबर येऊ अगर न येऊ, पण प्रत्येक मैदानात जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आता लांजा तालुक्यातून फक्त कोण जास्त कोण आलेलं नाही. मी कुठेही जाईल, कुठेही मैदान असू दे, तिथं माझी उपस्थिती असते. ओके. कारण का आपले बोलेरो पिकअप आहे, दुसरे एक टेम्पो आहे, अशा 2 गाड्या आपल्या स्वतःच्या आहेत. बरोबर. हौस करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता माझी कामं पण चालू आहेत. पण मला जरा मी शेतकरी असल्यामुळे ना, लहानपणापासून मला हौस वाटते. ठीक आहे. तुमची घाटी 2 जोड्या आहेत का? हा, त्यामुळे मी घाटीमध्येच खेळतो. म्हणजे मला कसं आहे, वाढत गेल्यावर घाटी बैल बघितल्यावर मला समाधान वाटतं. म्हणजे हौस असं. ठीक आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आज दिनांक 12 रोजी वाडा येथे भव्य नागरणी स्पर्धा आहे. त्याच्या उपस्थित भव्य पब्लिक बघू शकता तुम्ही. आमच्यासाठी आमच्या गावचे मित्र इथे उपस्थित, त्यांना थोडक्यात माहिती विचारू.
कसं इथे किती जोड्या येतील अशा अपेक्षा किती आहे? घाटी किती आलेत माहिती आहे का तुम्हाला? घाटी 35 जोड्या आलेत आणि गावठी 80 जोड्या. म्हणजे गावठी जोड्या भरपूर दिसत आहेत. हो. ओके ठीक आहे, भेटू पुढे. धन्यवाद. ओके, आता थोड्याच वेळा नांगरणी स्पर्धा सुरू होणार आहेत. पहिली जोडी पळते या मैदानातली. सुंदर अशी सुट्टी झाली आहे. अतिशय जबरदस्त पहिला पारता, दुसरा पारता, तिसरा पारता आणि शेवटच्या क्षणाला 12 सेकंद 65 पॉइंट. ड्रायव्हर होता साहिल बने शेंबवणेवाला. सुंदर अशी जोडी पळते बघा. नामांकित ड्रायव्हर आहे भाई देवघरकर शिरवलीवाला. गती वाढायला पाहिजे, गती वाढायला पाहिजे. रॅलिंगचं मैदान आहे. 2-3 वेळा वळण घ्यावी लागणार आहे. बराच बाहेर न गेला. 15-04. अतिशय सुंदर सुट्टी झाली. कुठे जाते सौरभ गाढवा. लावणी लावलेली आहे तिकडे. धावू नका, धावू नका. जोडीपार त्यांचा नाच्या पांडा आणि नाच्या. जोडीचा ड्रायव्हर रोहित घाणेकर. तिथं बॅनर खाली गर्दी झाली बघा. सोनकर तिथल्या सगळ्यांना बाहेर काढा. त्या बॅनर सुट्टीचे होतं बघा. बांधावरचे बरेच झाले. अजून हळूहळू तिथं जत्रा होईल बघा. आकाश त्यांना लांब करा. अरे लावणी लावलेली आहे. लोकांचं नुकसान करू नका. बैल तापलेलीच असतात आणि हे आणखी तापवतात. काय करू ड्रायव्हर रोहित घाणेकर निर्वाळवाला. जोडी पळवणार आहे मुचरीकरांचा पांड्या आणि नाचा. अरे उडव. अरे तर जाकीला बघायला नाही काय करू ते टाकायला बघितच नाही. बघ जाऊ दे बघ. हे पण जोडी पार. हाव 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 हाव. धरून घ्या, धरून घ्या, नाही तर पुढचं रॅलिंग तोडतील. मैदानावर गाव. वाढव वाढव वाढव. गती वाढायला पाहिजे, गती वाढायला पाहिजे. मला वाटतं या वर्षी हे मैदान 10 सेकंदापर्यंत लॉक होणार असं वाटतंय. हो 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 हो. एवढे एवढे चल वाढव. ए तुम्ही चला बाहेर सगळे. सूर्य कंपनी सगळे बाहेर व्हा. 21:56. त्यामुळे 6 नंबरची जोडी थोड्या वेळानं पळणार आहे. पुढे 8 नंबर वाला आपण तयार राहायचंय. जोडी आली मैदानात. पिंट्या आणि राणा. स्वतः ड्रायव्हर आकाश दुदम. आकाश दुदम गोळवलीवाला, जो गोळवलीच्या नमनामध्ये अतिशय सुंदर भूमिका करतो. आज बघूया या चिखलामध्ये काय करतोय. एक जबरदस्त डुबकी किंग अशी त्याला आम्ही पदवी दिलेली आहे. चिखलात पडला तरी लगेच उठणारा हा ड्रायव्हर आहे. नामांकित ड्रायव्हर आहे गोळवलीतला आकाश. परत एकदा सुंदर असा पोटे तो पिंट्या. बेरगावकरांचा पिंट्या ज्याचा रेकॉर्ड होतो आत्म पळतोय आणि त्याच्या जोडीला पळतो राणा. ओहो जबरदस्त. 11:59. जबरदस्त जोडी पळाली. आकाश दुदमच्या नावावर पळाला बेरगाव. या चिखलामध्ये तो कबड्डी खेळणार की जोडीच्या पाठनं वेगानं धावणार. उजवीकडे आहे तो वेगाचा बादशाह तोरळच्या येलोंड्यांचा पिंट्या आणि डावीकडे चंदन. सुट्टी करायला स्वतः राजू लाड. बाबल्या चिले. जबरदस्त वेग लागला. अतिशय सुंदर जोडी. दुर्दैव दुर्दैव. सुंदर असा वेग लागलाय. 13-11. आयोजक तुम्ही सांगा ही जोडी काय करायची. 13-11 हा जोडी बाद नाही आहे. 13 सेकंद 11 पॉइंट मध्ये जोडी पळाली. नंबरची जोडी आणि मैदानात
स्वयंभू कृपा पारगाव देवा आणि गोट्या जोडीचा ड्रायव्हर, अनुभवी ड्रायव्हर, मागील अनेक वर्षे या क्षेत्रामध्ये पळणारा ड्रायव्हर बाबू दरुकरांचा साथ पळतोय. अनुभवी ड्रायव्हर बाबू गोपाळ ही जोडी पळवतोय. अतिशय सुंदर अशी गती लागली, वाढायला पाहिजे, वाढ लगे जोरात. 14:39. चला 6 नंबरची जोडी आकाश दुदम, आपली जोडी घ्या पुढं. आकाश दुदम गोळवलीकरांचा पिस्तूल आणि सरपंच आला. वेग लागलाय, लगेच वरात अतिशय सुंदर. 12:47. सुंदर जोडी पळवतो तो आकाश दुदम. श्लोक रविकिरण निर्मळ आगवे, भैरा आणि गप्पर. बघूया ही जोडी कोण पळवतोय. मस्ती करतात तो पलवारी सन्माननीय हरेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. अरे ड्रायव्हर इकडं बघ, बरोबर यायला पाहिजे ना. आवड हे परत आमच्या कार्यकर्त्यांचं काम. खालच्या बाजूला जो शेत लावलेला आहे त्या मळीतल्या एका आव्यावर शेतकऱ्याची मेहनत आहे. लावले घरात परत एकदा सौरभ अतिशय सुंदर जोडी पळते. पहिला कट मारला, दुसरा कट वाढे चल एवढ्या जोरात सौरभ या गावातला नागरिक घरच्या मैदानावर पळते. अतिशय सुंदर. 13:76. जोडी आणि मैदानात सुवानी आदर्श दोस्ती ग्रुप कळंबस्तेकरांचा राजू आणि सोन्याला. 13 नंबरला संतोष गाणेकर निर्वाळ, आपली जोडी तयार तेव्हा कळंबस्ते गावातली जोडी. 13 नंबर जोडी पुढे घ्या, निर्वाळवाले जोडी पुढे घ्या. 13 नंबर जोडी पुढे बांधा. जाऊ दे जरा, चल पळो पळो पळो. गती वाढायला पाहिजे दादा, गती वाढव. जर गती वाढली तर तुझी प्रगती होणार, नाही तर मग अधोगती. वाढव वाढव वाढव. जाऊ दे जरा, गती वाढायलाच पाहिजे, पण बराच वेळ जातोय. 15:62. काल लांज्यामध्ये दोन्ही गटात पहिला नंबर केला होता तो हा बुरमाडचा वेगवान द्यावा. चित्तर आणि राजा पोहतोय. जबरदस्त वेग लागला. फिरो 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 फिरो. गती वाढायला पाहिजे. 12:04. गायबेलाला तिकडच्या वासराचं नाव काय आहे? काजल. असू दे, चला कोणतरी हाय ना. मालघरकरांचा तो वासरू आहे. तिकडे मालघरकर, इकडे रामपूरकर. जोडीचा ड्रायव्हर शेंबवण्याचा साहिल बने. काय वासरू पळतात. हा 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 हा. फिरो फिरो फिरो. 11:82. जबरदस्त. नाथ खुळा गणपती 15 सुभाष गोरे कळंबस्ते. ही ती वासरं 2-4 वर्षापूर्वी जरा दूध पिती होती. आता एखादा दुसरा दात लावला नसेल. कळंबस्त्यातल्या गोऱ्यांची वासरं नामांकित जोडी आहे, वजीर आणि सोन्या.
पहिली जोडी सुंदर जोडी बघा, देखणी जोडी आहे. पहिली जोडी आपल्या 65 जणवाली 3 नंबर आहे. गावठी गटामध्ये 10 पारितोषिकं काढली जाणार आहेत. मैदान लॉक झाले 15-62 ला. एकान सोडला दुसरे, तर दुसरं काय नाही, चिखल कसा आहे तो समजेल, बाकी काय नाही. नामांकित जोडी पुन्हा एकदा स्वतः सुधीर पावसकर सुट्टीला, त्या बाजूला इंदुलकर आणि गोरे. हा 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 हा, या मैदानावरची जवळची कंडोस त्यातली वासरं आहेत. चालू वाढव, बाहेरच्या वासराला घ्या. गती वाढव, गती वाढव, गती वाढव. बराच वेळ गेला. काय झालं आज, गती मात्र खूपच कमी झाली. 16-15 नाही चालणार, कारण 15-62 ला मैदान लॉक झालंय. संजय लांडगे वाडा वसरवाले, तुमची जोडी पुढे घ्या. जोडी आली मैदानात. दौलत कमळे मुश्रीकरांचा हरणे आणि पाखरे आला. नौका ड्रायव्हर आहे ही जोडी पळवणार. मला वाटतं काश्यातला ड्रायव्हर आहे, कारण टी शर्ट तरी काशेकरांचा आहे. मुचरीतल्या कमळ्यांचा साज आहे. गावठी मानला जातोय, वेळ वाढतोय. 14-48 हरकत नाही. 14-48 वाला आत आला, 15-62 वाला बाहेर जाणार. शेपवणेवाला देवा. हॅलो, कृपया मोटरसायकल त्यांच्या आहेत तरी कृपया नोंद घ्या. जबरदस्त, अतिशय जबरदस्त वेग लागलाय. 11-13 आतापर्यंत पळालेल्या सगळ्या जोड्यांचा रेकॉर्ड ब्रेक झाला. बैल घराकडे गेली काय बघा. हो लांडगेनो, बैल घरात गेला राहिली वाटतं. उजवीकडे सोन्या आणि डावीकडे शिंद्यांचा लाड्या. दाळूशेठ शिंदे कडकवण्याचा लाड्या. कृपया स्टेज जवळ या. प्रसाद इंदुरकर. ही सुद्धा एक जबरदस्त वेगाची जोडी आहे. ओंकार घाणेकर ही जोडी हाकवणार आहे. मंत्री महोदय आल्यानंतर स्टेजवरची मंडळी आपणाला पुन्हा विनंती करून आदेश ठेवतो, सगळ्यांनी स्टेज मोकळा करायचा आहे. हॅलो, संत्या पवार, कृपया गाडी जवळ यायचंय. सुट्टीला आलाय, पण लाल्याची सुट्टी एकदा का परफेक्ट झाली की पुढचं काही परफेक्ट, पण सुट्टी महत्वाची. जाऊया पुढं. हाव चला, जोडी बाद. कार्यकर्त्यांच्या कामाला बळ येणार. भैरी चंडिका प्रसन्न शिरवली म्हणजे बाबल्या चिले हेपली बावऱ्या आणि सुंदर जोडीचा ड्रायव्हर मला वाटतं भाई देवगरकर असणार. या बावऱ्यानं परवा कोकरेच्या मैदानात पहिला नंबर केला होता. तोच बावऱ्या उजवीकडे आला आणि डावीकडे आला सुंदर. कोकऱ्यातल्या मैदानातली अपराजित जोडी आज या ठिकाणी पळणार. भाई सज्ज, बावऱ्या सज्ज, सुंदर सज्ज, सुट्टी मेकर बाबल्या चिले. अतिशय सुंदर गती लागले मला. डावीकडे सुंदर आणि उजवीकडे बावऱ्या. एवढ्या जोरात अतिशय सुंदर. बांधण आला त्यामुळे 1-2 सेकंद शिट्टेवादली जोडी सुटली. परत ओंकार घाणेकर. हा आता मात्र सुंदर कट मारलाय. सुंदर कट मारलाय. बांधण येतो. वेळ वाढणार आहे निश्चितच. 11-96. परत एकदा सौरभ सोलकर ही जोडी पळवणार. दत्तकृपा प्रसन्न रितेश दिनेश पावसकर वाडादेसकरांचा सुंदर आणि वादळ पडणार आहे.
गती वाढव वासरू बघा आतलं काय सुंदर पळते. जबरदस्त वासराने गती घेतली. घे फिरो एवढे घरचा साज आहे. अतिशय सुंदर. 13-28 शिवानी अंतर. 13-28 ला आता पळून आलेली जोडी गॅसवर आहे. हंटर आणि शिवास परत एकदा साहिलपणे शेंबवणेवाला स्वतःचा घरचा साज घेऊन आलाय मैदानात. शेंबवण्यातला साहिल घरची बैल स्वतःची बैल स्वतः ड्रायव्हर. घ्या मागे घ्या मागे बैल. बघूया काय करतो हंटर आणि शिवाचा साज. या ठिकाणी साहिल बनेला गती घेतली आहे. जबरदस्त. फिरो आपला बैल बराच वाढला. 12-21 वाला आत आला. 13-28 वाला बाहेर गेला. तेरा 11 मैदान लॉक आहे. कासेकर असू दे. पाऊंडी जाणारी बैल आहे. असू दे. बात तरी करू नको. जाऊ दे. पाऊंडावर जाऊ दे. नांगर खाली लागेल काय? संध्याकाळी लावायचे मळी. वाढव प्रयत्न चांगला आहे. सरळ गेले सरळ आले. 24-85. कधी सशा हरतो आणि कासव पण जिंकतो. सुट्टी करायला स्वतः पांढऱ्या दादा, देवा, संकेत, भाऊ. सम्राट जाऊ दे पुढे. घे सम्राट लागले. वाढव एवढ्या जोरात अतिशय सुंदर पोहतो. 11-72 वाला आत आला. 13-11 वाला बाहेर जाणार. मला वाटतं 13 वाले सगळे संपले. मैदान आता 12 वर येऊन थांबले. जाऊ दे जोरात. रोहित घाणेकर सुरुवातीला थोडासा लडखळतोय पण परत उभा राहतोय. नामांकित ड्रायव्हर आहे. चल वाढव. येऊ दे जोरात. अतिशय सुंदर. 12-18 हरकत नाही. तर या ड्रायव्हरला मयूर ओकटे यांच्याकडून 5,000चं बक्षीस लागलेलं आहे. देवागुरु 5,000 जिंकण्याची संधी आहे. जोडी पहिल्या नंबरात ठेवली तर मयूरदादा ओकटे स्वतः सांगून गेलेले आहे. निशान आणि सोन्या पळणार आहे कडवईतल्या ओकट्यांचा. जोडीचा ड्रायव्हर देवागुरु शेंबवणेवाला. बाबल्या तो सोने आज पाकड्याबरोबर पडणार आणि जोडीचा ड्रायव्हर रामू. सुंदर अशी जोडी पाहिजे. पुन्हा एकदा रामू होणे आपल्या मैदानावर काय करते. हे सोने
अतिशय सुंदर 11-61. आता या क्षणाला जोडी आली मैदानात 12-21 ला मैदान लॉक आहे. साहिल बने शिंपवणेवाले गॅसवर आहे. शिट्टी वाजली, जोडी सुटली, जाऊ दे जोरात. परत एकदा नवोदित असा हा ड्रायव्हर आहे. बघूया काय करतो. अतिशय सुंदर गती लागली जबरदस्त बाजा. चल फिरो 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 एवढे जोरात जबरदस्त. 12-10 वाला आत आला, 12-21 वाला बाहेर जाणार. चला पुढची जोडी नंबर 31 नैतिक यशवंत देसाई तुरत. हॅलो चंद्रकांत मोरे झाडेवर निहार घावडे ही जोडी पळत एक नामांकित ड्रायव्हर आहे ते निहार. बघूया काय करतो या ठिकाणी आजच्या या मैदानात. सुंदर अशी गती वाढायला पाहिजे. सुंदर जोडी पळते. एवढे जोरात ऍम्ब्युलन्स कोणाची आहे जरा थोडी बाजूला करायची आहे, तिथं अडथळा होतोय. मैदान पासून हार्दिक स्वागत आहे. साहेबांसमोर आलेल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आसनस्थ व्हायचं. विजय पावसकर, अर्चनजी पावसकर, स्टेजवरती गर्दी थोडी कमी करा. आवाज कमी ठेवा. आदरणीय सन्माननीय पालकमंत्री महोदय, आपल्या या छोट्याशा गावामध्ये आपल्या सर्वांच्या विनंती. तुरळच्या देसायांचा घरचा साज आला मैदानात. सावकार आणि महाराज एक सुंदर पळणारी जोडी आहे. मन्यादादा देसाई तुरळकरांचा साज आहे. बघूया देवा गुरवच्या हातात बैलांची लुमणे आणि कासरा दिलेला आहे. या तांबड्या मातीतला खेळायचा. जाऊ दे पुढे याला म्हणायचं ड्रायव्हरचं जजमेंट. आता घे बाहेरच्या बाजूला लागले. 2 बैलांमध्ये ताळमेळ थोडासा झाला नाही. जाऊ दे जोरात. गती वाढायला पाहिजे पण तुट्टू महिन्याच्या नादात वेळ बराच वाढला. 16 सेकंद 17 पॉईंट नाही चालणार. सॉरी 15-17 मध्ये बैलांच्या पाठीमागणं धावणं हे कुठलं येऱ्या गबाल्याचं काम नाही. ज्याच्या अंगामध्ये रेग आहे, ज्याच्या पायामध्ये धमक आहे आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे तोच फक्त बैलांच्या पाठीमागून धावू शकतो. आणि आनंद वाटतो सांगायला की आपल्या या कोकणच्या तांबड्या मातीमध्ये असे अनेक तरुण आता तयार झालेले आहेत की जे बैलाच्या गतीनं मागणं धावतात. कारण स्पर्धेचा नियम आहे हातातला कासरा सोडून चालत नाही. जाऊ दे जोरात आणि तेच गोपाळ. आवर ही जोडी बाद आहे. आला तुरळकरांचा साज आला मैदानात. मंदार आणि रॉकी शांताराम मामा हरेकर तुरळवाले अनेक नामांकित जोडी जवळ आहे. जोडी मला वाटतं या ठिकाणी साहिल चिले चिचगरी चिपळूणवाला ड्रायव्हर त्याच्या हातात दिली जाते. जबरदस्त वेगाची जोडी आहे. जर या जोडीची सुट्टी परफेक्ट झाली तर निश्चित ही जोडी 10 ते 11 सेकंदात येऊ शकते. परंतु सुट्टी मात्र परफेक्ट होणं गरजेचं आहे. एक जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर ज्यानं परवा 4 तारखेला हातीवच्या मैदानात पहिला नंबर केला होता घाटी गटामध्ये तो चॉकलेट बॉल साहिल चालके या जोडीच्या पाठीमागून धावणार. अतिशय जबरदस्त वाट लागलाय. 11-88 वाला आत आला म्हणजे 12-18 वाला बाहेर जाणार. काउंटडाऊन चालू झालंय. राजा आणि सर्जा बैल बघा कसे, मेहनत बघा कसे. स्वतः सुर्वे आबा बैलांच्या पाठीमागून डोक्याला फेटा बांधून येतात. प्रत्येक मैदानात ते स्वतः आपल्या बैलांबरोबर असतात. अतिशय मेहनतीनं तयार केलेली ही जोडी आहे. उन्हाळ्यामध्ये बैलगाडीच्या शर्यतीमध्ये सुद्धा ही बैल पळतात. पावसाळ्यात नांगराच्या शर्यतीमध्ये सुद्धा पळतात.
आज बघूया या वाडा वेसराड गावामध्ये ही जोडी काय करणार. रुपेश किंजळकर या ड्रायव्हरच्या हातात ही जोडी दिलेली आहे. जाऊ दे जरा, चल 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 गती वाढायला पाहिजे. घे राजा राजे, चल 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 चल, अजून गती वाढव. 11 सेकंदाचा पल्ला पार करायचा आहे. एवढ्या जोरात अतिशय सुंदर. दुर्दैवानं 13-31 नाही चालणार, कारण 12 ते 10 जणांना पारितोषिक दिली जाणार आहे. 34 नंबर आले ना. हा धामनाक तुम्ही जरा थांबा. ती धामनाक आले त्यांना सोडून या. चला हा, यांना बाहेर खाली घेऊन उभी करा. थांबवा तिथंच. आता जयदेव धामनाक पळते 36 नंबर वाले. 103 घाटी गावठी सर्व मथुर आणि सोन्या. हो, पालकमंत्री बसलेत. जाऊ दे जोरात. मी मगाशीच म्हटलं गेल्या वर्षी 11 सेकंदात मैदान लॉक झाले तर बघा कसं वासरू पडते. एवढ्या जोरात जबरदस्त वेग लागलाय. बांधाने गेला, वेळ वाढला. अतिशय सुंदर. 13-35 नाही चालणार. जो मधूनच्या सगळ्या शासनाच्या अधिकाऱ्यांचे पुनश्च एकदा वाडा वेसराडकरांच्या वतीनं आभार मानतो. हॅलो, जाऊ दे जरा. चिठ्ठी वाजली, जोडी सुटली. हा बोल. 26-44. कुठे 26-44. फोन करतो. फोन नाही, मी करतो तो लागत नव्हता. चला पुढची. परत एकदा रुपेश किंजळकर ही जोडी पळवणार. जाऊ दे जोरात. अतिशय सुंदर अशी गती लागली. बघूया या ठिकाणी 11 आणि 12 2 सेकंदावर हा मैदान चालू आहे. काय जबरदस्त गती लागली, पण बांधात गेला, वेळ वाढणार आहे. जेवढे जोरात 13-70 नाही चालणार. पळायला आणि त्याच्या जोडीला भैरव. जबरदस्त वेगाची जोडी आहे. जाऊ दे जोरात. गती वाढायला पाहिजे. जबरदस्त भैरव आणि चॉकलेटची जोडी. आकाश दुदम गोळवली वाला. एवढे जोरात अतिशय सुंदर अशी जोडी पळते. 12-91 नाही चालणार. जाऊ दे जोरात. गावठी गटातली आडमुठी जोडी आहे. बघूया या ठिकाणी आकाश दुदम जोडी पळवतोय. सुंदर अशी गती लागली आहे. जबरदस्त गती आहे. परत एकदा बाहेर गेला, त्यामुळे वेळ वाढणार आहे. 13-56 बराच वेळ गेला. जाऊ दे जोरात. साईल अरे खाली लावलेला आहे बाबा. तिकडे मानागरकी करायची. गेला गुलाम, खाली गेला. 11-13 वाला पहिला आणि 12-18 वाला 10वा. निहार धावडे रामपूर गावचा हा सुपुत्र आहे. जबरदस्त असा ड्रायव्हर आहे. आज बघूया काय करतो या मैदानात. एकतरी गुलाल घेणार का. जबरदस्त गती लागले. सुंदर परतान झालंय शेवटच्या क्षणाला. 12-92 नाही चालणार. छकड्याची अनेक मैदानं या जोडीनं उन्हाळ्यात गाजवली. आता बघूया चिखलाला. जबरदस्त सुट्टी झाली. आता पडतो बादल बाहेर जादू. जबरदस्त सिद्धू गोपाळ. वाढे एवढे जोरात शेवटचा टप्पा. 11-55 सुंदर जोडी. आता गॅसवर आहे. सुंदर अशी सुट्टी झाली आहे. जबरदस्त जोडी पळतोय. परत एकदा आकाश दुतम जोडी पळवतोय. अरे बाहेर नको घेऊ. आत घे. वाढव. शेवटचा टप्पा जवळ येतोय, पण दुर्दैवानं 13-55
मध्ये ज्यांना गुलाल घ्यायचा त्यांनी 12-10च्या त्याचा जोडी नंबर नाही. तो मुळशीचा बकासूर तिकडे 10 वेळा हिंद केसरी झाला आणि हा कदमांचा बकासूर पण तुटकन उठला. चप्पल ड्रायव्हर आहे याला पण. जरा जा कार्यकर्ते त्याला मदत करा पटकन बैल बाहेर काढायला. आधी यायला लावली ना अर्धा तास त्याच्यात आता बैल पण हुरपाटलं तिथं आता अर्धा तास. सोडा लवकर. जाऊ दे जरा. रोहित गाणेकर निर्वाळ गावातला हा सुपुत्र आहे. सुंदर असा बैलांच्या मागणं घालतोय. गती वाढायला पाहिजे. बाहेरचा बैल बाजू पुढे व्हायला पाहिजे. घे जोरात घे जोरात घे. बराच वेग मंदावला. 13:99. जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात. सिद्धू गोपाळ गती वाढायला पाहिजे. जबरदस्त वेग लागला. घे बाहेरच्या मैदानात घे. बांधण गेला की वेळ कमी लागत नाही. 12:82. 2011 सालामध्ये सरंद गावात झाली होती आणि तिथून ही सुरुवात झाली. आमचे मार्गदर्शक संतोषजी गोटेकर यांनी हा खेळ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शिकवला आणि आज संपूर्ण कोकण हा खेळ खेळतोय. जोडी आली मैदानात. मयूरदादा जाधव इकडं आमचा मोठ्या दादा सुट्टी मेकर म्हणून आलेले आहेत आणि जोडीचा ड्रायव्हर बुरबाडचा सुपुत्र अमोल गुरु. बारा 10 मैदान लॉक आहे आणि पहिला नंबर अजूनही 11-13 संजय लांडगे वाडा वेसराड. जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात. सुंदर अशी जोडी परत एकदा अमोल दादा गुरव या ठिकाणी पळतोय. सरंदकरांचा साज आहे. बुरबाडचा ड्रायव्हर आहे. जाऊ दे जोरात येऊ दे जोरात. जबरदस्त. 11:85 वाला आला. 12:10 वाला बाहेर जाणार. जोडी आली. गोळवलीतले अजून एक नमन सम्राट मनोहर दादा किंजळकर यांचा गजा आला पळायला. आज मात्र गजाच्या जोडीला उंदीर नाही तर त्यांनी रॉकेट आणलं नाही. बघूया रॉकेट गजाला घेऊन उडणार का. जोडीचा ड्रायव्हर कोण आहे. रुपेश किंजळकर. एकमेव हुकमे एक्का. सुट्टी वाजली जोडी सुटली. अरे बाहेर कशाला जातोय. घे आतमध्ये घे आतमध्ये घे. हा एवढे जोरात एवढे जोरात एवढे जोरात. अजून गती वाढायला पाहिजे. रुपया सुद्धा 12-70 नाही चालणार. आता यानंतर मैदानावर होते जोडी नंबर 49. ज्या बैलानं छकड्याच्या मैदानावर इतिहास रचला तो कुंभारली एक्सप्रेस शंकर येतो. ज्याला एकट्याने छकडा ओढला होता आणि आपल्या मालकासाठी पळाला होता. गेट पास केला, सेमी पास केले आणि फायनलला सुद्धा एकटा धावला होता. तो कुंभारलीकरांचा शंकर येतोय उजवीकडे पळायला आणि त्याच्या जोडीला डावीकडे पळणारा शंभू. महाकाली प्रसन्न कुंभारली. जोडीचा ड्रायव्हर अंकित ओक्ते. अंकित ओक्तेंचा शंभू डावीकडं आणि संकेत जाधव कुंभारलीकरांचा शंकर उजवीकडं. जबरदस्त नामांकित जोडी आहे. बघूया अंकित ओक्ते ज्यानं परवा कडवईच्या मैदानात पहिला नंबर केला होता तो ड्रायव्हर आहे. त्याचाच हा शंभू आहे डावीकडं. आज त्यानं पैरा केलाय कुंभारली एक्सप्रेस शंकर बरोबर. अपेक्षा आहेत शंकर. वाढव 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 वाढव. घे शंकर लागले. गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे. एवढे जोरात एवढे जोरात. 11:67 आला. 11:67 वाला हात आला. 11:96 ला मैदान लॉक आहे. वाडा 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 वाडा. 5 एवढे जोरात गती वाढायला पाहिजे ड्रायव्हर. वाडा वाडा जोरात.
प्रयत्न चांगला आहे पण वेळ बराच गेला. 14:75. बावन नंबरला आराध्य महादेव गोळवली जोडी पुढे घ्या. आवड वर्गामध्ये सुजित वेळे आपली जोडी पुढे घ्या. जोडी मैदानात सुरेश दादा भुवड याच्या हातात जोडी दिलेली आहे. सुरेश भुवड आराध्य महादेव गोळवलीकरांचा सोन्या आणि शंभू. 1196 पालीकर गॅसवर आहे. अकरा 13 आणि 1196 पॉइंट मध्ये मैदान चालू आहे. 11-13 पहिला, 1196 10वा. अतिशय सुंदर नामांकित ड्रायव्हर आहे माणगावकरांच्या सर्जा आणि पुष्पाला पळवायचा. तोच हा सूर्यदादा भुवड या ठिकाणी गोळवलीकरांचा साथ पळतो. 11-94 2 पॉइंट किती महत्वाचे आहेत बघा. हा आला 11-94 बाहेर जाणार. तिसरी आली होती. सुंदर अशी सुट्टी झाली. बघूया राजेलाल शिरवलीकर. वाढव 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 वाढव. हे बच्चन आले बच्चन आले. अतिशय जबरदस्त. 11-58 वाला हात आला. 11-94 वाला बाहेर. हॅलो. या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपचे सरचिटणीस नितीन निकम यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतो. अकरा 88 ज्याला गुलाल घ्यायचा. जाऊ दे जोरात, जाऊ दे जोरात. गती वाढव, गती वाढव. अतिशय जबरदस्त वेग वाढायला पाहिजे. इथे काटेकी टक्कर चालू आहे. पॉइंट वर जोड्या तुटतायत. येऊ दे जोरात, येऊ दे जोरात. बराच वेळ गेला. बाहेरनं गेला. 12-13 14 15-61. पुढे जाऊ दे. शाबास शाबास शाबास. घे पांढऱ्याला, घे पांढऱ्याला, घे. वाढव 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 वाढव. गती वाढायला पाहिजे, गती वाढायला पाहिजे. बांधात गेला तिकडे घुसमाटला. 14-75. आहेत काय संजय लांडगे? आहेत का इथे? कुठं गेलं बहुतेक बैलांच्या जवळ जाऊन बसले. जाऊ दे जरा. परत एकदा रुपेश किंजळकर नामांकित ड्रायव्हर. येऊ दे जोरात, येऊ दे जोरात. वाढव 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 वाढव. गती वाढणं गरजेचं आहे. जबरदस्त. अतिशय सुंदर. 12 जाऊ दे परत. अतिशय सुंदर जोडी पळाले. अरा गेला. हा गडी बघा जवळजवळ 95 किलोच्या वरचा आहे. पण बैलां पहिल्या हडपानात त्याला आडवा घातला. बाबा बैलाची येसन धरायची म्हणजे काय तिथं सेल्फी काढायची ना. हा सोपा काम नाही. त्याला वाटला साहिल हा बारीक सारीक असून एवढा धावतो. वासरा केवढीशी आहेत बघा. लिनिया दादा नागवेकर वासरांना काय केला नुसती वलवलताय. गब्बर प्रेमी ग्रुपचा हा झाला. साहिल गणेश शेंगवणीवाला स्वतः ड्रायव्हर असणार आहे. अजून या बैलांचं बारसं पण झालेलं नाही. आम्हाला नावं पण माहित नाहीत.
संध्याकाळी जाताना नागवेकरांच्या घरात पेढा खाऊनच जाणार. उभे राहिले पाहिजे. पंच तुम्ही लक्ष ठेवा जोडीतले पंच दोन्ही पंच. तो मोठा बॅनर काढून ठेवा आणि बाकीचे बॅनर इकडे उभे करा. आकाश जाधव गती वाढायला पाहिजे, गती वाढायला पाहिजे. गती वाढली तर प्रगती होणार. जबरदस्त जोडीपैकी अतिशय सुंदर वेग लागलाय. शेवटच्या टप्प्यात आले 12:36. 11 सेकंदावरच मैदान चालू आहे. 11:13 वाला पहिला, 11:88 वाला 10वा. जे काय होणार ते एका सेकंदात. वाढव गती वाढायला पाहिजे. पहिल्या उडीवरच अंदाज येतोय की काय होणार नाही काय नाही. ज्याची गती वाढणार तेच गुलाल घेणार. होते जरा 13:61 तो तिथेच जोडी नंबर 61. ज्या जोडीचं हे घरचं मैदान आहे, ज्या जोडीला अनेक वर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा गाजवलेत, स्वतःच्या शेतामध्ये पळायला येते. सुरेश शंकर वाडावेसरकरांचा पांड्या आणि हरण्या. उजवीकडे येतोय वेगाचा बादशाह पांड्या आणि डावीकडे येतोय छेड्याचा मास्तर हरण्या. जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरव आरवलीकर. सुरेश शंकर त्यांचंच हे शेत आहे, ज्या शेतामध्ये हे मैदान चालू आहे. आणि आज ही जोडी घरच्या मैदानावर बघूया काय करते. छोट्या हरण्या अजूनही पहिल्या नंबरवर आहे. बघूया मोठा हरण्या. जोरात सुंदर अशी सुट्टी झाली आहे. लवडे जोरात अतिशय जबरदस्त वेग लागलाय. वाढव शेवटच्या टप्प्यावर 11:62 वाला आत आला. 11:88 वाला बाहेर जाणार. स्वप्नील सुर्वे भाजप युवा मंचाचे तालुका अध्यक्ष यांच्याकडून आता पळालेल्या या आपल्या सोलकरांच्या जोडीसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आणि डावीकडे येते तुरळच्या कारभाऱ्यांचा म्हातारा मोर्या. आज बघूया खिर्डीकर आणि घोडवलीकरांचा पहिला. आणि जोडीचा ड्रायव्हर कोण मला चिपळूणचा ड्रायव्हर कबड्डीपटू ओंकार घाणेकर. कटप्पा आणि मोरा. सगळ्या गावठी जोड्या चुकून तयार ठेवा. सगळ्या आता कोणालाही माझी वेळ दिली जाणार नाही. अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली आहे. मोरा आणि कटप्पा बघा कसा वाऱ्याच्या वेरा मिळतोय. जबरदस्त वाढ शेवटच्या टप्प्यात आला. 12:44 नाही चालणार. हो चंदवाले वाघजाई प्रसन्न गॅसवर आहे. जोडी क्रमांक 64 भिकाजी राजाराम मोहिते चिखली आले. चिखलीकर आले. अंकित वट्टेच्या हातात जोडी दिले. शंकर आणि भारतचा साज आहे. 65 नंबरला धावजी प्रसन्न परशुराम जोडीत पुढे जा. जाऊ दे जोरात गती वाढव अजून वाढायला पाहिजे. अंकित वट्टे अजून गती वाढव. इथं पॉइंटवर जोड्या तुटतायत. हेलपट्टो पण परत उभा राहतो. शेवटच्या टप्प्यात पण वेळ बराच गेला. 13:53 नाही चालणार.
11वाला 1 नंबरला आणि 11:85 वाला 10व्या नंबरला 10 जणांना बक्षिस दिली जाणार. चला जोडी नंबर 65 भावजी बुवा प्रसन्न परशुराम गणे आणि माणिक. ज्या भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने ही कोकणची भूमी पवित्र झाली, पावन झाली, त्याच परशुरामाच्या गावातनं आलेली जोडी आहे. बघूया काय करतात आज या ठिकाणी. या वाडा वेसरामध्ये येऊन जोडी दिले रुपेश किंजळकर गोळवणीकरांच्या हातात. सुंदर अशी दोन्ही वासरी आहेत, पांढरी शुभ्र अशी वासर. श्री शंकर शेवडे दहिवारी, शंकर शेवडे दहिवारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचं आम्ही स्वागत करतो. शंकर शेवडे ज्या दैवली गावामध्ये 14 तारखेला भव्य दिव्य मैदान होणार आहे, त्याच दैवली गावातले शेवडे उपस्थित होतात. मनापासून स्वागत आहे. रुपयाचा बैल कुठं पुढे गेले बघा. पंच टोपीवाले पंच, रेषा कुठं आहे, बैल कुठं आहे, तुम्ही सांगा त्यांना मागे घ्यायला. गेली तिकडनं बहादूर शेख व्हाया परशुराम घाट. शंकर शेवडे इकडे मानक्या जोडीचा ड्रायव्हर निहार. पहिल्या 10 बाजारी जोड्या झोपून झाल्या का? घाटी जोडीवाले तुम्हाला परत परत सूचना देते, जोड्या झोपून तयार ठेवा. चला हो चला, वेळ काढू नका, पटापट जोड्या सोडा. 67 नंबर हरिचंद्र लक्ष्मण पावसकर वाडा वेसरा जोडी पुढे घ्या. 67 नंबर हरिचंद्र पावसकर जोडी पुढे घ्या. जाऊ दे मानक्या एकटा पळतोय, वासराला घेऊन पळतोय, गती वाढायला पाहिजे. प्रयत्न तर चांगला करतोय ड्रायव्हर, अतिशय जबरदस्त प्रयत्न आहे, पण इथं या प्रयत्नाला यश येणार का? 13-37 नाही चालणार. अमोलने जर ही जोडी गुलालात आणला तर त्याची दुसरी जोडी गुलालातनं बाहेर होणार आहे. कुठली ठेवायची ती तूच ठरवणार. मुळशीचा बकासूर काल 10व्यांदा हिंद केसरी झाला. आज बघूया हा कासार गोळेकरांचा डावीकडचा बकासूर या वाडा वेसरच्या मैदानात काय करतोय. कौतुक. जाऊ दे जोरात, जबरदस्त वेग लागला. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. अरे पुढे कुठे गेला? फिरो 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 फिरो. येऊ दे जोरात. 11:81 वाला आत आला आणि 11:85 अमोल गुरुवानच पळवलेली जोडी होती, ती जोडी बाहेर गेली. पुढची जोडी आहे जोडी नंबर 69 भैरी चंडिका प्रसन्न चिखली. अकरा 82 ला मैदान लॉक आहे. जबरदस्त सुट्टी झाली. बघूया साहिल चालके आतमध्ये येणार का? घे 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 पिंट्याला घे पिंट्याला घे. वाढव 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 वाढव. याने द्वारा 11:52 वाला आत आला, म्हणजेच 11:82 वाले बाहेर गेले. शिट्टी वाजली, जोडी सुटली. जाऊ दे जाऊ दे. रामाण्यांचा साच पडतोय. तेवढ्या मेड्यातल्या रामाण्यांची जोडी आहे वाघ्याने. हा पहिलाच ड्रायव्हर मला वाटतं सकाळपासून या मातीचा आस्वाद घेतोय. उठ 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 आणि असं हरकत नाही सर. अरे बरेच पळतात, पण जो पळून सुद्धा उठतो तो बाजीवर. हरकत नाही. 21-55 हे जाऊ दे. स्वतःचा घरचा साथ स्वतःच्या गावात स्वतः जोडी पळवतोय.
मस्त पळाली राज तुला बघितलं गुरुजी पण मला मागा रुपेश किंजळकर सुंदर अशी सुट्टी झाली भोगल्यांचा साथ पळतोय रुपेश किंजळकर या ठिकाणी बैलांवर सगळा ताव देतोय शेवटच्या टप्प्यात आलेली जोडी आहे बघूया या ठिकाणी वेळेत येणार का अंतिम टप्पा 12:99 आणि अशा प्रकारे गावठी गटाचं मैदान या ठिकाणी पूर्ण होतोय 5 मिनिटाच्या आत तुम्हाला मी निकाल देणार आहे पहिल्या 10 मानकरी झाल्या आणि या मैदानावरची 10व्या नंबरला मानकरी झालेली जोडी आहे 11 सेकंद 81 पॉइंट मध्ये पळालेली जोडी अमोल गुरवला पळवलेली जोडी सांबा कांडकरी प्रसन्न कासार कोळवणवाले 10 नंबरचे मानकरी त्याचबरोबर 11 सेकंद 72 पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरवला पळवलेली जोडी केदारनाथ प्रसन्न सावर्डे 9 नंबरचे मानकरी 11 सेकंद 67 पॉइंट मध्ये पळालेली जोडी अंकित ओक्तेने पळवलेली जोडी महाकाली प्रसन्न कुंभारली 8 नंबरचे मानकरी 11 सेकंद 62 पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरवनं पळवलेली जोडी सुरेश सोलकर वाडावेसराड 7 नंबरचे मानकरी 11 सेकंद 61 पॉइंट मध्ये पळालेली जोडी रामू हुमण्याने पळवलेली जोडी रामचंद्र हुमणे आगवे 6 नंबरचे मानकरी 11 सेकंद 59 पॉइंट मध्ये पळालेली जोडी आकाश दुदमनं पळवलेली जोडी स्वामी समर्थ बोरगाव 5 नंबरचे मानकरी 11 सेकंद 58 पॉइंट मध्ये पळवलेली जोडी राजू लाड शिरवलीकरांनी पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न बोरगाव 4 नंबरचे मानकरी 11 सेकंद 55 पॉइंट मध्ये पळालेली जोडी सिद्धू गोपाळनं पळवलेली जोडी जय सांबा प्रसन्न पाडगाव 3 नंबरचे मानकरी 11 सेकंद 52 पॉइंट मध्ये पळालेली जोडी साहिल चाळकेनं पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न चिखली 2 नंबरचे मानकरी आणि या भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटातला 1 नंबरचा मानकरी 11 सेकंद 13 पॉइंट मध्ये पळालेली जोडी देवा गुरवनं पळवलेली जोडी संजय लांडगे वाडावेसरकरांचा राजा आणि सुरेश सोलकर वाडावेसरकरांचा छोटा हरण्या या मैदानातले गावठी गटाचे 1 नंबरचे मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन चल्या 11-72 आरावली जरा थोडे मैदानात होत आहे जोडी नंबर 3 महेंद्र होत नाही सोनावणे जोडी नंबर 4 तन्वी सतीश चव्हाण चढवाई जोडी नंबर 5 श्री सुंदर अशी सुट्टी झाली बाहेरचा बैल बघा जबरदस्त वेग लागलाय त्याला आगे बाहेरच्या लागले वाढ गती वाढायला पाहिजे येऊ दे जोरात बघूया घाटीवाले किती वेळात वाढव पक्षी पुढे घे एवढ्या जोरात गती वाढायला पाहिजे अजून गती वाढायला पाहिजे काय झाला सुंदर 12-14 डावीकडं आणि उजवीकडं पळणार बोंडेच्या गुरुवांचा शिवा जोडीचा ड्रायव्हर एकनिष्ठ वेगाचा बादशाह रामोहन आगवेकर कडवईतल्या चव्हाणांचा बागर डावीकडे आणि उजवीकडे बोंड्यातल्या गुरुवांचा शिवा खरं तर शिवा आणि पाखऱ्या अनेक मैदानात तळाले 1 नंबर घेतला पण हुमण्यांचा पाखऱ्या थोडासा आजारी असल्यामुळे त्याच्या जागी चव्हाणांच्या बागडला संधी दिली जाते बघूया वाडा वेसराच्या मैदानात बागड आणि शिवा हे कॉम्बिनेशन कसं जुळणार जाऊ दे जोरात अतिशय जबरदस्त शिवा बघा कसा वेग लागला घे
11:55. जाऊ दे जबरदस्त काटे की लढत होणार. येऊ दे जोरात. अरे आला पळव जबरदस्त. 11:93. अहिल चळके बोल. खूप अपेक्षा आहेत या जोडीकडून. बैल लागले तेव्हा घ्यायचं असला. जबरदस्त अतिशय जबरदस्त वेग लागला. वाढ एवढ्या जोरात अतिशय सुंदर. 11:31. हो आवरा. सुट्टी थोडीशी माग पुढे झाली पण वेगवान बैल आहे. चल वाढव घे पुढे वर राजा. शेवटच्या टप्प्यात आला. 12:74 सुट्टी फसली. त्याला झाकायचा आणि दुसऱ्याला पुढे काढायचा. सुंदर अशी बैल मैदानात येत आहेत. घरच्या मैदानावर बघूया चिन्मय किशोर पावसकर वाडा देसरा. ड्रायव्हर कोण आहे? राज सुधीर पावसकर, एक उगवता तारा. बघूया घरच्या मैदानावर काय करतो सुधीर पावसकर. बाबा सुट्टीला, पोरगा लुंगणीवर आणि आई बांधावर न बघते. चला बीट तांबेडकरांचा माऊली आणि त्याच्या जोडीला पावल्या. उजवीकडे माऊली, डावीकडे पावल्या. जोडीचा ड्रायव्हर अमोल गुरव. सुंदर अशी जोडी पळते. डावीकडे पावली, उजवीकडे माऊली. थोडासा बाहेर गेला. घे त्याला आत घ्या. वाढ एवढे जोरात. 13:46. सोन्या आणि पंड्या जोडी आले मैदानात. पंचलक्ष सुद्धा सुकाई नांदेडकरांचा सोन्या आणि पंड्या आला मैदानात. सुंदर असं मैदान या ठिकाणी चालू आहे. 70 गावठी जोड्या पळाल्या. त्यानंतर 33 घाटी जोड्या पळणार आहे. सुट्टी मेकर बैल जरा दाबून मारा. सुट्टी मेकर बैल वळवळ करतोय. नुसता यशनेला आपल्या नावाला हात लावायचा म्हणून लावू नका. जाऊ दे. हा बघा गावठी कसा पळतोय घाटी बरोबर. अतिशय सुंदर वेग लागलाय. वाढव अजून एवढे जोरात. सुंदर. 13:05. जोडीचा ड्रायव्हर राजू लाड. कडवईत सुद्धा हा ड्रायव्हर होता. याच ड्रायव्हरनं पहिला नंबर केला होता कडवईच्या मैदानात. थोडे जोरात बघा कसा रॅलिंगला घासून जातोय. जबरदस्त वेग लागला. चल वाढ. अतिशय सुंदर. 12:04. रोजर खोलकरांचा बादल आणि हरणे आला.
जोडी नंबर 12 जोडीचा ड्रायव्हर रुपेश सोलकर. सौरभ सोलकर 48-68 गाडी मध्येच लावलेली आहे, बाकीच्या गाड्या काढतात आहेत. 48-68 कोणाची गाडी आहे बघा जरा. 48-68 गाडी मध्येच लावलेली आहे, बाकीच्या गाड्या काढता येत नाहीये. 14-31 ला मैदान लॉक आहे. ज्यांना कुणाला गुलाल घ्यायचा असेल तरी 14-31 च्या आतमध्ये पळायचं आहे. नंबरवर आहे 13-36.